भंडारा जिल्ह्यामधून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी अशी एक संतापजनक घटना समोर आली आहे। ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं त्याच डॉक्टरनं एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी गोंदियामधील मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे। भंडाराच्या महिला आणि बालविकास विभागाला पांढराबोडी गावामध्ये एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली। अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेनं त्या बाळाला घेऊन पळ काढला, त्यामुळे संशय आणखी बळावला। पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि या बाळाला ताब्यात घेतलंय। या सगळ्या घटनेमुळे विदर्भामध्ये खळबळ माजली आहे। गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेत याचा तपास सध्या पोलीस करतायत। सायंकाळी 3 तारखेला गृहभेट केली असता ती त्या नवजात बालिकेला पळून नेत असल्याचे आम्हाला माहीत झाल्याने पोलीस विभागाच्या मदतीने तिला ग्राम पुसारी फाटा येथे पकडण्यात आले। वाहनासह बालिकेला ताब्यात घेऊन त्या बालिकेला पुढील उपचाराकरता सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आणि संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन एकूण 5 आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वरठी इथं विविध कलमांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।